श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र। लातूर जिल्ह्यात 740 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जिल्ह्यात खरीपाच्या 99% पेरण्या पूर्ण आणि उदगीर तसंच अहमदपूर इथं रोजगार मेळावा या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती। लातूर जिल्ह्यात 10 तालुक्यातल्या एकूण 740 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत सर्व तालुक्याच्या ठिकाणी पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेची घोषणाही झाली असून त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत। लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 58 होती, ती आता 59 झाली आहे। लोकसंख्येच्या निकषानुसार निलंगा तालुक्यात तांबाळा हा मतदारसंघ वाढला आहे। पंचायत समितीच्या प्रभागाची संख्याही आता 118 झाली आहे। लातूर जिल्ह्यात खरीपाच्या 99% पेरण्या पूर्ण झाल्या असून सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा आहे। शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडीद या डाळवर्गीय पिकांना सोयाबीन नंतर महत्त्व दिलं आहे। ज्वारीचा पेरा हा लक्षणीयरित्या कमी झाला आहे। जुलै महिन्यात पिकाच्या वाढीसाठी जेवढ्या पावसाची आवश्यकता होती तेवढा पाऊस झाला नाही। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे। जमिनीतल्या ओलाव्यावर पिकं तग धरून असली तरीही काही ठिकाणी दुबार पेरणीची वेळ आली होती, त्यामुळे शेतकरी पिकाच्या वाढीसाठी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। लातूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्याची मागणी आमदार अमित देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली। सरनाईक यांनी सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या। जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीनं उदगीर इथं रोजगार मेळावा घेण्यात आला। या मेळाव्याला हैदराबाद, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथल्या कंपन्या सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार मस्के, प्राध्यापक गौरव जेवळीकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। या मेळाव्यात 103 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 65 उमेदवारांची अंतिम निवड प्रक्रिया पूर्ण झाली। अहमदपूर इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर चाकूर मतदारसंघातल्या तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं। मेळाव्याचं उद्घाटन करताना पाटील यांनी रोजगारासाठी तरुणांनी गाव सोडण्याची मानसिकता केली पाहिजे असं आवाहन केलं। यावेळी 7 मोठ्या कंपन्यांनी 520 उमेदवारांची निवड केली। लातूर जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयाच्या वतीनं औसा तालुक्यातल्या शिवणी इथं कोषागार अधिकारी आणि शालेय विद्यार्थी शिक्षक यांनी 905 झाडं लावण्याचा उपक्रम यशस्वी केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानात लातूर जिल्ह्यातल्या मुरुड, लांबजना, लातूर बस स्थानक क्रमांक 2 यांनी जिल्हा पातळीवर आघाडी घेतली, तर औसा या नव्यानं बांधलेल्या बस स्थानकानं मराठवाडा विभागात आघाडी मिळवली आहे। ही बस स्थानकं आता राज्य पातळीवरच्या मानांकनासाठी पात्र ठरली आहेत। लातूर इथल्या नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीनं उभारण्यात आलेल्या स्पंदन ऑक्सिजन प्रकल्प जम्मू काश्मीरमधल्या अखनूर इथं उभारण्यात येत असलेल्या 100 खाटांच्या लष्करी रुग्णालयास हस्तांतरित करण्यात आला। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। लातूरकरांच्या दातृत्वातून 1,05 लाख रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली होती। सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रातल्या 33व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तथा पोलीस उपमहानिरीक्षक अमीरुल हसन अन्सारी यांच्या उपस्थितीत झाला। या तुकडीत 21 प्रशिक्षणार्थी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मंडळनिहाय रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं। औसा मतदारसंघात रक्तदान शिबिरासोबतच क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या सहकार्यानं कर्करोग निदान शिबिरही घेण्यात आलं। कासार शिरसी इथं डॉक्टर कानडे शेंगडे रिसर्च सेंटरच्या वतीनं आरोग्य तपासणी करण्यात आली। औसा शहरातल्या विविध शाळेत गरजू विद्यार्थ्यांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं। औसाला 475 जणांनी, तर अजित पाटील कव्हेकर यांच्या JSPM शैक्षणिक संकुलात आयोजित शिबिरात 102 जणांनी रक्तदान केलं। उदगीर, वाढवणा इथंही हे शिबिर घेण्यात आलं। लातूर इथल्या नव्यानं मंजूर झालेल्या शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेला पूरणमल लाहोटी यांचं नाव देण्यास मान्यता देऊन अभ्यासक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानं संलग्नता दिली आहे। यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी शासन आणि विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता। अहमदपूर तालुक्यातल्या अंधूर इथं महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी लातूर इथल्या महिला आणि बालविकास विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट देऊन पाहणी केली आणि महिला विषयक योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला। लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला।